मित्र हो ना, ह्या भागात आमची आई ना अळी म्हणजेच पालेभाजी पेरता। तर या साईड का पालेभाजी पेरून ठेवले, म्हणजे कसं भाग तुम्ही बघता भाजलेलो थोडंसं होतो। तर इकडे पालेभाजी असतात मस्त लावलेली, आणि इकडे पालेभाजी बऱ्यापैकी इलेली आहे। तर इकडे पण मित्रांनो कसं आहे, भाजलेला नाही सगळा अळ्यासाठी आहे। तर इकडे पण भाजी बघताय तुम्ही, लाल माठ आपला। आणि या साईडला मित्रांनो बघता ही चवळी आहे, इकडे आहे, त्याचबरोबर इकडे छोटी छोटी रोपटे आहेत चवळीचे। आणि या साईडला मित्रांनो चिबडाची वेल आहे। मित्रांनो आपल्या इकडे इन्यांच्या ह्या परसावात ना इकडे अळी घातलेली दिसते तुमका। तर हे काठीव कशाक लावलेले आहेत, नंतर जसे ते वेलेवाडी जातील ना त्या काट्यांवर सोडून द्यायचं, नंतर मग ते मांडव बांधणार। तर ह्या पूर्ण ह्या भागामध्ये पण मित्रांनो अळी असतात। सुप्रभात मित्रांनो, तर दिवसाची सुरुवात छान झालेली आहे। आणि मित्रांनो आता वाजल्यात 7:30 झाले आहेत, आणि खाली माळ्यामध्ये पॉवर टेलरचा तुमका आवाज येत असतात। आणि आत्ता पण वातावरण मित्रांनो मस्तपैकी पावसा झालेला, आणि रात्रभर पाऊस पडत होतो, तर त्याच्यामुळे आजपासून पेरणी चालू केला नाही आहे। तर काल मिरग होतो, काल तुमका मी सांगितलं होतं, तर काल बऱ्यापैकी पाऊस पडलो नव्हतो, काहीतरी चिटळत होतो फक्त, पण रात्री जो काय पाऊस पडलो एक नंबर। तर चला मस्तपैकी असा थंडगार असा वातावरण झालेला, तर बघताय तुम्ही। आणि त्याचबरोबर पाठीमागे इकडे पॉवर टेलर चालू आहेत सगळ्यांचे। तर चला जाऊया, तोंड धुतलंय तसंच खाली आता मळ्यात चाललंय। तर मित्रांनो काय नजारा आहे आपला, हवा। तर 4-5 जण दिसतात पॉवर टेलर यूज करताना। तर इकडे राजू दादा म्हणजे राजू तोरसकर त्या साईड का पॉवर टेलर म्हणजे नांगरतात इकडे, त्याचबरोबर या साईड का आमचं इसो आता। तर चला जाऊया आपण पण तिकडे। एक नंबर मित्रांनो, एक नंबर। तर मंडळी सकाळची जी पहाट आजची एक नंबर आहे। तर मस्तपैकी वातावरण थंड झालेला, आणि सगळीकडेच पॉवर टेलरचा तुमका आवाज येत असतात। तर आजपासून नांगरणी करून पेरणी सुरुवात झालेली आहे। तर इकडे त्रिशाची नाणी आहे, त्याचबरोबर इसवादा। तर इकडे बघताच तुम्ही, इकडे नाणी त्याचबरोबर इसवादा, आणि इकडे स्वाती वहिनी पेरता। तर इकडे बघा, इकडे आकाची हौसा, इकडे तोंड दाखव घे जरा। तर या साईड का बघताच तुम्ही, इकडे गोटे पेरलेले आहेत, म्हणजे भात आपला इकडे पेरता। इकडे कसला गे हा, तर आपल्याकडे बरीच पैकी इकडे सुवर्णा
लोक ह्या भागात पेरतात भात, म्हणजे नाव हा सुवर्ण भाताचं नाव. तर రాజమండ్రి రాగమంజరి మాయమ్మ పేరు తలవనోళ్ళు లేరు మేస్తిరి. तर सकाळी सकाळीच दोघोले भाव खाली उतरलेत कुर्ल्यांका. बाळू किती पकडलं? अजून सुरुवात नाही झाली या, आता जिल्हास. होती की त्याच्यात अजून तसा अजून पाऊस नाही ना रे. तर इकडे बघताच बऱ्यापैकी ना बिळात, पण तसं अजून म्हणजे कसं काल पाऊस बऱ्यापैकी पडलो, पण जसं कुर्ल्यांका वरती एक पाऊस जसं लागता ना तसं अजून पाऊस नाही पडलो नाही रे. हा मग तर इकडे बघता इकडे भाता मित्रांनो. तर ह्या खायचा कोमल. तर मगाशी आपण बघितला तिकडे सुवर्ण होता आणि इकडे ह्याकडे कोमल. अरुण दादा इकडे हा, त्याचबरोबर इकडे दसरादा बंडो आणि इकडे कोमोदा. पत्तो चाललो वाटता. भात मेरा फोडी రాజమండ్రి రాగమంజరి మాయమ్మ పేరు తలవనోళ్ళు లేరు మేస్తిరి. కళాకారుల ఫ్యామిలీ మరి నే గజ్జ కడితే నిద్రపోదు నిండు రాత్రి. तर मंडळींनो बघलात तुम्ही नांगरणी पेरणी चालू झाली आता. तर भात शेतीला आता सुरुवात झाली मित्रांनो. तर सकाळी सकाळी तर राजू दादाने म्हणजे राजू तोरसकर यांना सकाळी सकाळीच पॉवर टेलर लावला आमचं. आणि आता 7:15 वाजलेत. तर बऱ्याचशा लोकांची आता ही पेरणी वगैरे झालेली हा.
तर कसं म्हणजे सकाळ सकाळी लवकर येऊन काम होता, म्हणून आपली ही शेतकरी मंडळी जेवढे सकाळी होता ना तेवढे सकाळी येऊन शेतामध्ये काम करून ते घरी येतात. तर वातावरण पूर्णपणे बघताय पावसाचा मस्तपैकी हा, आणि काल बऱ्यापैकी पाऊस पडलो. तर चला जाऊया आपण घरी पण त्रिशा उठला काय बघूया, कारण सगळीच तयारी आहे म्हणजे. तर मित्र हो, आता आपण इला बावीवर चायचो ना घोट पियाले बघता, आणि तसंच बावीवर इलाय. बावीवर इल्यानंतर बघते तर इकडे तालीत त्याचबरोबर भाटीयांना बरीचशी आपली शेतकरी मंडळी ही नांगरणी करून पेरणी करतात. तर आज 70% मित्रांनो भात शेतीला सुरुवात झालेली आहे. तर नांगरणी करून त्याच्यानंतर तास, उकळबेर, पेरणी असे शेतीमधले ना मित्रांनो हे प्रकार असतात. तर त्याच्यामुळे ते आता सुरुवात झाली आहे, आणि जसं पाऊस पडत तसं मग ते भात शेतीला जोर व्हायत, लावणी वगैरे ही सुरू व्हायत त्यांना. तर बघताय खूप बरा वाटतं असा. आणि शेतकरी जो असतात ना त्याका खरोखर म्हणतात ना की शेतकरी ह्यो जगाचो पोशिंदा असता मित्रांनो. तर त्याच्यामुळे कसं शेतकऱ्यांका आपल्या ह्या सॅल्यूट आपल्या. तर तिकडे मित्रांनो ना आमचं अश्वादा नांगरणी करता गुरांच्या साह्यान, तर पारंपरिक शेती. तर चला जाऊया तिकडे दाखवतोय बैलाच्या साह्यानं म्हणजे नांगरणी चालू आहे तिकडे. तर चला. तर आता बघू गेलास तर बरेचसे ना 90% ना मित्रांनो पॉवर टेलरच्या साह्याने शेती करतात, आणि 10% मोजून फक्त ना जे आपली शेती होते ती पारंपरिक शेती म्हणजेच गुरांच्या साह्याने केली जाता. तर खैतरीच किरकोळ बघू भेटतं अशी शेती. तर त्याच्यामुळे बोललो तुमका दाखवतं ही. तर तिकडे अश्वादा वहिनी वगैरे हत, तर तिकडे जाऊया. तर तिकडे पण आपले भांगे हत, त्याचबरोबर तालीत पण भांगे हत. तर त्यांनी सकाळी मका वाटता तालीत त्यांनी पेरला नेतात सकाळी लवकर येऊन, आणि सकाळीच मोस्टली आपले शेतकरी मंडळी ही ना चायचो घोट पिऊन ना ते शेतामध्ये येतात. आणि नाही म्हटलंच तरी सकाळी 5 वाजता तरी ते शेतामध्ये असतातच. तर शेतातला 5 वाजता येऊन ते नंतर मग लवकरात लवकर काम उरकून ऊन व्हायच्या अगोदर ते मग ते घरात जातात. म्हणजे कसं माहीत आहे घरी किंवा शेतामध्ये काय मांगर वगैरे असतात किंवा झाड काहीतरी असलं तर त्याच्या पायथ्याखाली ते जाऊन बसतात. त्याच्यामुळे कसं कामं पण सकाळची लवकर होतात आणि थोडंसं आराम पण, रिलॅक्स थोडासा. तर त्याच्यामुळे बरं वाटतं असा. आणि खरोखरच परत एकदा ना सॅल्यूट आहे आपल्या या शेतकरी मंडळींका. येडगुर तर मित्रांनो ही आमची पारंपरिक शेतकरी. तर असो शेतकरी आहो आमचो, नाही तर पॉवर टेलर वापरून शेतकऱ्याची शेतीची माती करतात. होय ना गे? नाही को गे? काय नाही. तर इकडे बघताच तुम्ही बैलाच्या साहाय्याने म्हणजे गुरांच्या साहाय्याने ही भात शेती होता इकडे. आणि त्याचबरोबर तिकडे आज बरीचशी मित्रांनो मंडळी इकडे तुमका ना नांगरणी करून पेरताना तुमका दिसतात. हा मग त्याच सांगितलं, ताच म्हटलंय तुका मी खरो शेतकरी हो. तर खरोखर मित्रांनो मेहनत असता का, पण म्हणतात ना पारंपरिक शेती जी असता ना ती ही. तर मित्रांनो मगाशी नांगरणी केला नाही, त्याच्यानंतर वहिनीनं आमच्या बघितल्यास तुम्ही भात पेरला, आणि भात पेरल्यानंतर मग ह्या बुटा फिरूचा लागतात, कारण ते जे भाताचे दाणे आहेत ना ते नंतर मग ते मातीमध्ये ते आतमध्ये जातील.
तर इकडे बघताच हो नांगर आहे मित्रांनो. तर फाळ बघा फाळ. तर तर मित्रांनो इकडे बघताय तर मगाशी बघितलंच तुम्ही की अश्वादा आमचं कुर्ले काढत होतो. तर इकडे बघताय तुम्ही इकडे 4 कुर्ले झाले. तर इकडे बघताय तुम्ही बाडलीत ना 4 आहेत. तर आतमध्ये पिल्लावाले पण हा. तर ते आम्ही ना सोडून देणार आहोत. कारण जी फेल फिमेल असतात ना मित्रांनो, कारण की त्या माहिती आहे जी फिमेल असतात ना ती सोडून देणार, कारण त्याच्या पोटामध्ये ना पिल्लं असतात. तर पुढच्या पावसाळ्यात वगैरे ते जास्त होतील पिल्ला. तर त्याच्यामुळे कसं मादिक आपण सोडून देणार आहोत. तर मित्र हो, जर अशा जमिनीत ना असा जर गावात वाढला तर ती जमीन पूर्णपणे ना मित्रांनो नापीक होता आणि ती वसाड पडता जमीन. तर त्याच्यामुळे कसं माहीत आहे, जेवढ्या आपल्या ह्या जमिनी आहेत मित्रांनो तुम्ही ओसाड पडू देऊ नका. तर बघताय पूर्णपणे हा एक भांगा, त्याचबरोबर हा एक भांगा म्हणजे दळा मित्रांनो, तो पूर्णपणे हा ओसाड पडणार आहे. कारण गवत बघा वाढलं आहे. इथे गवत वाढलं की नंतर मग कोण शेती करायला बघत नाही. त्याच्यामुळे मित्रांनो सांगतो, तुम्ही आपल्या कोकणातल्या जमीन ह्या मित्रांनो सुपीक आहेत, त्याच्यामुळे त्या नापीक बनवू नका.
तर मित्रांनो इलो होते सुभादाकडे, तिकडे नांगरीत होतो, तर तिकडे पण थोडंसं मदत केली. तर पॉवर टेलर थोडं म्हणजे कसा थोडासा हातभार लावला ना 5-10 मिनटात, तर त्यांना पण थोडंसं आराम भेटता. तर बोललो मी थोडंसं 5-10 मिनटं चालवते बोलो पॉवर टेलर, तर नाही म्हणता तरी अर्धा तास होतं चालवी. तर बरेच दिवसाने हात थोडेसे ना दुखोक लागले, कारण सवय नसतं आपल्याकडे. तर चला आता जाऊया आता घरी कारण की ते माहिती पोटात आता कावळे ओरडोक लागले. तर पोटपूजा करूया, थोडीशी भाकरी भाजला नाही ना ती खाऊन मग नंतर मग बघूया काय शेड्यूल आजचा हा सप्ताह जा काय असा आता तुमका मी आज दाखवणार आहे ह्या ब्लॉगच्या मार्फत. तर चला, आणि कसं माहीत आहे मित्रांनो, ब्लॉग थोडंसं लेट येत, प्रत्येक ब्लॉग मी त्या सांगत असतं, पण काय माहीत आहे शेवटी एक काम असतं. कॅमेरा घेऊन आपण फिरला म्हणून झाला नाही, पण शेतीची पण कामं असतात त्याच्यात, एडिटिंग सगळा वेळ जाता त्याच्यात. तर थोडंसं हो मिरगाचं ब्लॉगला आपलं थोडंसं लेट येत. तर चला इलाव बावी, तर बोललो पाणी पण घेऊन जाऊया ना गो. तर चला, तर मित्रांनो चालला होता बावीवरनं ह्या पाणी घेऊन. तर आई येईल होती पाणी या, तर बोललो तू कशा घेऊन जातस, तिच्या बोललो तिच्याकडलं ह्यो डंपर घेतलं आहे आणि चाललं आहे. तर पल्लवी पण होती, तर पल्लवी तिकडे भात पेरतात त्या साईडला, तिकडे काय नाही काय कामं करतात, त्याच्यामुळे ते काय सांगलं तू नको येऊ मी घेऊन जाते. तर ही गावची मित्रांनो ही लाईफस्टाईल आहे. तर मंडळींनो आता मळ्यातनं येईल आहे आणि येईल आहे तसंच ना फ्रेश झालं आहे. फ्रेश होऊन नंतर मग बसला आता यो न्याहारी करू, कारण जाम भूक लागली होती. आणि इकडे बघता तुम्ही सुंदर पार्टी झालं. तर न्याहारी आमच्या काय माहिती आहे, मुंबईत तुमका माहिती आहे न्याहारी म्हणजे काय, कांदे पोहे, उपमा, रवो, त्याचबरोबर वडापाव, समोसा, म्हणजे काय ना काय मसाला डोसा वगैरे काय ना काय खात असतात. पण गावची न्याहारी काय ही वेगळीच असतात मित्रांनो. तर त्याच्यामुळे तुमका मी आज न्याहारी दाखवते काय ती. तर या साईड का मित्रांनो बघताच आपली तांदळाची भाकरी आणि त्याचबरोबर इकडे चटणी खोबऱ्याची आणि मिरचीची बनवलेली. तर चला पटापटाना आता आपण न्याहारी करून घेऊया. तर भाकरी खाल्ल्यानंतर मित्रांनो बाहेर इलं आहे खाळ्यात, आणि नानी इली आमच्याकडे. तर नानी इकडे ना रोंबे मारता, म्हणजे ते कशा माहिता अळ्यांका. तर आपण इकडे ना आपल्या ह्या खाळ्यात अळी टोवणार आहोत. तर काय काय भेंडी ना, तर भेंडे त्याच्यानंतर गवार अशी आपण इकडे ही समोर लावणार आहोत इकडे आपल्या या घराच्या या अंगणात. तर इकडे भेंडी बघता तुम्ही, तर भेंड्याचं इकडे बी टोवते आहे इकडे नानी. तर मंडळींनो मामा आमचं इलो होतो इंगळवाडीतनं, म्हणजे नानाच्या तिकडनं, जिकडे आपलं रिफायनरी प्रकल्प होत होतो ना, तर तिकडनं. तर तिकडनं येताना त्यांनी काय आणलं माहीत आहे, तर ही म्हारय आणला ना. तर केवढ्यात ते बघा आणि किती आहेत ते. म्हणूनच सांगत होतं की काय माहीत आहे रिफायनरी प्रकल्प तिकडे किती नको तर या गोष्टीसाठी, कारण सगळा मित्रांनो काय माहीत आहे शेती आहे, त्याचबरोबर मासेमारी आणि बघताच तुम्ही हे. तर त्याच्यामुळे कसं माहीत आहे हा रिफायनरी प्रकल्प आपल्या कोकणामध्ये नको. तर मित्र फायनली पाऊस इलो. तर बघताय पूर्णपणे ना आपला खळा भिजलेला, त्याचबरोबर वारो बघा, आणि पूर्णपणे पंधरात ना मित्रांनो हे पाणी येतं. वा, आणि घडघडक पण लागला, आवाज येत असा तुम्हाला घडघडण्याचा. तर मित्र फायनली आपलं मिरग हिलो. तर काल पण रात्री बऱ्यापैकी पाऊस पडलो, म्हणजे बरोच 70% पाऊस पडलो, आणि सकाळी बघितला त्या पावसामुळे सगळी नांगरणी करून पेरणी चालू झाली. तर छान वाटतं आणि वातावरण पूर्णपणे थंड झालेला. तर मंडळींनो आता आपण परत दिला इकडे मळ्यामध्ये. तर आता सुमारे 5 वाजले आहेत आणि
मस्तपैकी दुपारी पाऊस पडलो आणि झोपलं मस्तपैकी, थंडगार झाला होता वातावरण आणि आता खाली येईल. तर ह्या साईड का मित्रांनो पेंढरी कुवा. तर मस्तपैकी वातावरण झालं आता पण दाखवतो तुमका. तर आता पण मित्रांनो थोडं थोडं ना बारीक बारीक पाऊस पडता. तर मगाशी बऱ्यापैकी पाऊस पडत होतो, 4:30 वाजेपर्यंत ना पाऊस पूर्णपणे पडत होतो. लाईट पण गेली होती आणि आपल्या कोकणात हीच परिस्थिती असता की थोडं जरी काहीतरी गडगडला किंवा पाऊस पडलो ना तर लगेच लाईट जाता. पण छान असा निसर्ग सौंदर्य तुमका मित्रांनो दाखवतोय. वा. तर पलीकडच्या तिकडेच्या डोंगरावर मित्रांना धुक्याची चादर पसरलेली आहे. पटकन पटकन ये इकडे 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 आधी इकडे ये. तर मित्रांनो हीच तर मजा असते आपल्या कोकणात. पहिलो पाऊस निर्गाच्या नंतर. तर तिरशा पावसामध्ये मजा बघा किती करते ती. पडायला होईल. हां. तर मंडळी आता परत तिला आपण खाली मळ्यात दिला आणि मस्तपैकी मळ भिजलेलो आपल्या या पावसात. आणि आपण पण भिजला मगाशी बघितल्यास खाळ्यामध्ये आपण मजा मस्ती चालू होती आपली आणि त्रिशाची. तर लहानपणीच्या गोष्टी मित्रांनो आपल्या आठवणीत दिलो. तर असेच आम्ही लहानपणी पावसाळ्यात पाणी जास्त येला की त्याच्यात आपलं कागदाचे होडे बनवलं की सोडलो. तर हीच तर मजा असतात मित्रांनो लहानपणीची. तर आता व्लॉग मित्रांनो हेच थांबवतो आहे. तर आपण 2 दिवस व्लॉग हो चालू होतो. मिरगाक आपण सकाळी चालू केलो होतो, म्हणजे काल आपण इला होता मुंबईवरनं. तर कल सुरुवात केली होती आणि तो आता शेवट करतो आहे. तर आज म्हणजे आताच्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल 2 दिवसाच्या की आपण मिरग कसं साजरं करतात. तर यावर्षी कसं पाऊस लागलो नाही मिरगाक, म्हणजे सकाळपासून नाही लागलो तर रात्री बऱ्यापैकी पाऊस लागलो. आणि त्याच्यानंतर मग मिरगाचा सण म्हणजे गोडाधोडाचा असो सण असता. तर काय काय ठिकाणी नॉनव्हेज वगैरे पण करतात, पण आपल्याकडे कसं या मोस्टली ह्या पट्ट्यामध्ये गोडाधोडाचा सण असता. तर छान प्रकारे आपण काल नैवेद्य वगैरे दाखवला, म्हणजे सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर रात्री आपण थोडीशी छोटीशी क्लिप होती ती म्हणजे राखणची, म्हणजे आपल्या शेतीच्या आता भात शेतीच्या कामाला सुरुवात होईल आणि त्याच्यामुळे आपल्याला ती राखण द्यावी लागते. ती रात्री तुम्हाला दाखवली मी. त्याच्यानंतर पोरं होती खेळत मैदानामध्ये. कालचा लास्टचा दिवस होता त्यांचा खेळण्याचा. आमचा त्या वानखेडे स्टेडियम मित्रांनो होता. तर मित्र हो काल आपण 7-7:30पर्यंत आपल्या ह्या वानखेडेच्या स्टेडियमवर म्हणजे आमच्या गावच्या या मैदानात खेळत होतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असं आपण नंतर मग ती राखणची जी राखणदाराची ही होती ती आपण राखण दिली. तर कालचा दिवस पूर्णपणे तसा गेला. आणि सकाळी मग लवकर आज उठून म्हणजे 6-7:30लाच उठलो होतो. गावी इल्या की लवकर जाग येते मित्रांनो ऑलमोस्ट. तर तोड न धुताना खाली मैदान आपल्या मळ्यात दिलं आहे. आणि मळ्यात दिल्यानंतर बघितलास बरेच लोकांना मित्रांनो नांगरणी चालू केला नव्हती, म्हणजे पॉवर टेलरचा आवाज येत होता सकाळी सकाळी. राजू दादा म्हणजे आमच्या राजू तोरसकरांनी पण सकाळीच लावला नव्हतो, नाही म्हणतात तरी ना 5-5:45च्या मनात त्यांनी पॉवर टेलर लावला नव्हतो, म्हणजे दिसत पण नसत, साधारण दिसत असत. त्याच्यानंतर मग खाली आपण इल्यानंतर मग दसऱ्यादान त्याचबरोबर ईशादान बऱ्याचशा लोकांनी लावला नव्हतं. आणि आपली पारंपरिक नांगराच्या साहाय्याने केलेली म्हणजे नांगर गुराच्या साहाय्याने केलेली ही शेती पण तुमका दाखवली नांगरणी. तर आपण भाटीर होता अश्वाची ती जोडी होती मित्रांनो आपल्या गुरांची ती दाखवली. त्याच्यानंतर आपले खेकडे पकडत होते हे ते दाखवले तुमका ह्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर अशी मजा मस्ती आजच्या ह्या ब्लॉगमध्ये मित्रांनो होती. तर चला व्हिडिओ आता थोडंसं लांब झालो आणि थोडंसं लेट पण येत. तर व्हिडिओ जर आवडलो असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा चॅनल, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्लीज प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील. तर चला पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
बाय टाटा बाय बाय आणि टेक केअर. तर चला वाजल्यात 7:30.